सामान्य विज्ञान इयत्ता 6वी स्वाध्याय पाठ 11 कार्य आणि ऊर्जा। प्रश्न 1 कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा। विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी टिंबटिंब लावले असता टिंबटिंब घडेल, कारण पाण्याचे टिंबटिंब होणार आहे। विस्थापन, कार्य आणि बल। उत्तर आहे बल, कार्य, विस्थापन। या पद्धतीनं आपणाला हे उत्तर लिहिता येईल। घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला टिंबटिंब प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजे टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होईल। गती, स्थितीज आणि गतीज। दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल। टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतरण टिंबटिंब ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय। प्रकाश, अणु, रासायनिक आणि सौर। रासायनिक आणि प्रकाश। सौर चूल हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे। उष्णता आणि प्रकाश। एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली। जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर टिंबटिंब कार्य घडेल। उत्तर समान। पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय। याचं उत्तर आहे ऊर्जा। प्रश्न 2 सांगा मी कोणाशी जोडी करू? अ गट आणि ब गट। अ गटामध्ये गरंगळणारा पदार्थ, 2 अन्न, ताणलेले धनुष्य, 4 सूर्यप्रकाश, 5 युरेनियम। ब गट उष्णता ऊर्जा, अणुऊर्जा, गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा। गरंगळणारा पदार्थ याची जोडी गतिज ऊर्जा, अन्न याची जोडी आपणाला रासायनिक ऊर्जा, 3 ताणलेले धनुष्य, स्थितिज ऊर्जा, सूर्यप्रकाश, उष्णता ऊर्जा आणि 5 युरेनियम, अणु ऊर्जा। प्रश्न 3 काय सांगाल? विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? उत्तर ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल। कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल? उत्तर कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल। ऊर्जेची विविध रूपे कोणती? उत्तर यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत। निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा। उत्तर धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थितिज ऊर्जा असते। ते खाली येत असताना स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होते। हे पाणी जनित्रावर पडले की विद्युत ऊर्जेची निर्मिती होते। ऊर्जा बचत का करावी? उत्तर ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते। पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहेत। ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात। या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी।
हरित ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर, ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापराने कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यासारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात? उत्तर, अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? याचं उत्तर पुढील प्रमाणे सांगता येईल. उत्तर, सौर ऊर्जा उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे? उत्तर, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा साठा उदंड आणि कधीही न संपणारा आहे. त्यांचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो. या उलट पारंपरिक ऊर्जासाठी एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत. शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ, हवामान बदल अशा समस्या उद्भवतात. यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे होय. प्रश्न 4. आमच्यात वेगळा कोण? 1. डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा. उत्तर, वाहता वारा. इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. 2. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे. उत्तर, टेबलावर ठेवलेले पुस्तक. इतर सर्व विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ज्यात गतिज ऊर्जा आहे, म्हणून टेबलावर ठेवलेले पुस्तक वेगळा आहे. 3. सूर्यप्रकाश, वारा, लाटा आणि पेट्रोल. उत्तर, पेट्रोल. इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. 4. बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात AC चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. उत्तर, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे. इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत. त्यामुळे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा वेगळा आहे. प्रश्न 5. खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा. उष्णता, स्थितीज, गतीज, पवन, रासायनिक, विद्युत. हे सर्व ऊर्जेचे प्रकार आपणाला या पद्धतीने लिहिता येतील.